नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री रेणुका माताय नमः. श्री स्वामी समर्थ. मी श्री स्वामी समर्थ चॅनल आजपासून सुरू करत आहे. तरी माझा चॅनल आवडल्यास आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर्स करा ही विनंती. काल आपण बोललो होतो देव आहे का नाही या संदर्भात आपली चर्चा झाली. त्याचा उर्वरित भाग आज आपण प्रसारित करीत आहोत. मित्रांनो नमस्कार. काल आपण देव आहे का नाही या विषयावरती चर्चा केली, परंतु विषय तसा थोडा मोठा असल्याने 2 भागांमध्ये तो करावा लागला. आज त्यापैकी दुसरा भाग आहे तो पुढीलप्रमाणे. आज मूर्तीपूजा करतो की मूर्ती म्हणजे देव नव्हे. देव लाकडात नाही, मातीत नाही, दगडात नाही, मग आहे कशात? आपल्या भावना. देव आहे एक सुभाषित आहे. न देवो विद्यते काष्ठ न पाश्यते न मृण्मये भावेषु विद्याते देव तस्मात् भावो हि कारणाम असे म्हटले आहे. नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा. अशी केली आहे रामदास. समर्थ रामदास पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते, तेव्हा तिथे कारे उभा श्रीरामा असे ते म्हणाले. मूर्ती विठ्ठलाची असून त्यांना विठ्ठल दिसला नाही, तर ते परम रामभक्त असल्याने त्यांना रामच दिसला. मूर्तीमध्ये देव दिसला पाहिजे हे महत्त्वाचे नाही. हा ईश्वर निर्गुण निराकार आहे असे वेदांत सांगितले आहे. पण खरेच हा निर्गुण निराकार आहे की सगुण साकार आहे? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? निर्गुण एक गोविंद रे. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे? सूक्ष्म स्थूल एक गोविंद रे असे संत ज्ञानदेवांनी म्हटले आहे. हा परमात्मा अनेक विविध रूपांनी नटला आहे. प्रल्हादाचा देव, मीरेचा देव, अर्जुनाचा देव, किरीटी निसगदी न चक्रहस्त, यशोदेचा बालकृष्ण, ज्ञानदेव तुकाराम, नामदेव यांचा विठोबा अशी कितीतरी त्याची रूपे आहेत. या स्वरूपात आपण त्याची भक्ती उपासना करू. त्या स्वरूपात भक्ताला दर्शन देतो, पण हे देवदर्शन स्वस्त नाही. प्रत्येकाच्या अंतर्यामात परमात्मा आहे. ईश्वरा सर्वभूतानां सदयरुद्ध तिष्ठती असे भगवान स्वतः सांगतात. ज्याचे त्याने आपण अंतर्मुख होऊन आपल्याला तो पाहिला पाहिजे. केवळ बुद्धिवादाने नाकारले म्हणून ते सत्य नाही असे होणार नाही. त्याचप्रमाणे बुद्धिवादाने ते मान्य केले एवढ्यामुळेच ते सत्य ठरणार नाही. ज्याप्रमाणे पदार्थ विज्ञान शास्त्रानुसार गुरुत्वाकर्षण शक्तीचे अस्तित्व मानले व ना मानले, त्यामुळे त्या शक्तीच्या अस्तित्वाला अथवा मानवी जीवनावर होणाऱ्या त्या शक्तीच्या परिणामांना काहीच बाध्य येत नाही. तसाच प्रकार परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत पाश्चिमात्य विचारांचा पगडा आपल्या मनावर असल्याने त्याच्या अस्तित्वाची चिरफाड करणं आपण विसरत बसतो. पण आपण बुद्धिवादी आहोत अशा गर्वात राहतो. पण आणि त्या मागे जे नित्य आहे, क्षणभंगूर मागे जे शाश्वत आहे आणि सातामागे जे अनंत आहे, अशा स्वतःमधील आत्मतत्वाचा शोध घेणे हे मानवाचे अंतिम लक्ष्य आहे. हे लक्ष्य प्राचीन ऋषीमुनींपासून संतांनी साध्य केले होते. ईश्वर 2 प्रवृत्तीच्या माणसांनाच दिसतो. ऋषीमुनी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि नाही तर रावण कुंभकर्णांना. आता ईश्वर प्राप्तीसाठी रावण कुंभकर्ण व्हायचे की ज्ञानेश्वर तुकाराम व्हायचे हे आपण ईश्वर प्राप्ती करून घेणे हे मानवी जीवनाचे अंतिम साध्य आहे व ते साधलेच पाहिजे. त्याकरता कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान, शास्त्र, विहित आचार इत्यादी सात्विक मार्गाचा अवलंब करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. पशु व माणसे यांचा आहार, निद्रा, भय, मैथून हे परमेश्वराने सारखेच दिले आहे, पण ती फार थोडी दिली आहे. माणसांना भरपूर देऊन, बुद्धी देऊन विचार व विवेकही दिला आहे. त्यापेक्षाही अधिक माणसे म्हणजे माणसांना श्रद्धा दिली आहे.
प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान आहे असा गीतेत सिद्धांत मांडला आहे. वेदात श्रद्धेचे खूपच वर्णन केले आहे. श्रद्धावान लाभ या विषयाकडे प्रत्येकाने श्रद्धेने पाहून विचार करावा. म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नव्हे तर सर्व काही ईश्वरच आहे. देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे म्हणजे संकटावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते. त्याच्या इच्छे वाचून झाडाची पानही हलत नाही हे मनोमन पटले पाहिजे. आज आपण येथेच थांबूया. माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.